नमस्कार महाराष्ट्र, किशोरवयीन मुलीकरिता सबला योजना घेऊन आलेलो आहोत। एक सुंदर बातमी पूर्ण बघा, काय आहे ही योजना आणि कुणाकरिता आहे सगळं कळेल। काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहा। पण विनंती की चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। बंधूंनो, आनंदाची गोष्ट आहे, आपला चॅनल लवकरच 50,000 सबस्क्रायबरचा होणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, प्लीज सबस्क्राइब करा लवकरात लवकर। आणि तुम्हा सर्वांचे ह्या सपोर्ट करिता खरंच मनपूर्वक आभार। तर मंडळी, चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत किशोरवयीन मुलींकरिता योजना सबला या केंद्र पुरस्कृत योजनाकरिता निधीचे वितरण व खर्च करण्यास मान्यता देण्याबाबत राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून 5 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। महिला व बाल विकास विभाग अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यक्रम मार्फत किशोरवयीन मुलींकरिता योजना सबला केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत लाभार्थ्यांना पुरवण्यात आलेल्या पोषण आहाराची देयके अदा करण्याकरिता केंद्र व राज्य हिस्सा 50-50% वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती। सदर निर्णयानुसार महिला व बाल कल्याण विभाग अंतर्गत बाल विकास सेवा योजना कार्यक्रमाखाली किशोरवयीन मुलींकरिता सबला या केंद्र पुरस्कृत योजनाकरिता केंद्र व राज्य हिस्साचे एकूण 11.0992 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। सदरचा निधी हा पोषण आहार, पोषक व अन्न यांचे वितरण, पोषण आहार कार्यक्रम, किशोरवयीन मुलीचे सक्षमीकरण, किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणेकरिता राजीव गांधी योजना, सहाय्यक अनुदाने, किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणेकरिता सबला सहाय्यक अनुदाने या लेखाशीर्षाखाली निधीचे वितरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे। हा GR महिला व बाल विकास विभागाकडून 5 मार्च 2024 रोजी निर्गमित झालेला आहे। तुम्ही स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही वाचू शकता। काही शंका असल्यास तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर बंधूंनो, चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। धन्यवाद।